दुसरा राजे अध्याय 16 पेकह बिन रमाल्या याच्या कारकिर्दीच्या 17व्या वर्षी यहुदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला। आहाज राज्य करू लागला तेव्हा तो 20 वर्षांचा होता। त्याने यरुशलेमेत 16 वर्षे राज्य केले। त्याचा पूर्वज दावीद याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही। तो इस्रायलांच्या राजांच्या मार्गाने चालला। ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालविले होते त्यांच्या अमंगळ आचारास अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पिले। तो उच्चस्थानी पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे। मग अरामाचा राजा रसीन आणि इस्रायलांचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेवर चढाई करून युद्धास आले। त्यांनी आहाजास वेढा दिला पण त्यांना त्यास जिंकिता आले नाही। त्यावेळी अरामाचा राजा रसीन याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा आरामात सामील केले व तेथल्या यहुदी लोकास हाकून दिले। आरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत। मग आहाजाने अश्शूरचा राजा तिग्लथ पिलेसर या जासुदांच्या हाती सांगून पाठविले की मी आपला सेवक आपला मुलगा आहे। तर आता आरामाचा राजा व इस्रायलांचा राजा हे मजवर चढाई करून आले आहेत। आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा। परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढे सोने रुपे आहाजास सापडले तेवढे त्याने अश्शूरच्या राजाकडे नजराणा म्हणून पाठविले। त्याचे मागणे मान्य करून अश्शूरच्या राजाने दिमिश्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकास पाडाव करून कीर येथे नेले आणि रसीन याचा वध केला। तेव्हा अश्शूरचा राजा तिग्लथ पिलेसर याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिश्क येथे गेला। त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण यांचा नमुना उरिया याजकाकडे पाठवून दिला। आहाज राजाने दिमिश्काहून पाठविलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरिया याजकाने एक वेदी आहाज राजा दिमिश्काहून येण्यापूर्वी तयार केली। राजा दिमिश्काहून परत आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली। त्याने त्या वेदीजवळ जाऊन तिच्यावर बली अर्पिले। त्या वेदीवर त्याने आपले होमबली व अन्नबली यांचे होम केले। आपली पेयार्पणे तिच्यावर ओतली व आपल्या शांतर्पणांच्या बलींचे रक्त त्या वेदीवर शिंपडिले। परमेश्वरापुढे असलेली पितळेची वेदी जी मंदिरापुढे म्हणजे वेदी व परमेश्वराचे मंदिर यांच्या दरम्यान होती ती तेथून काढून त्याने तयार केलेल्या ह्या वेदीच्या उत्तरेकडे ठेवली। आहाज राजाने उरिया याजकास आज्ञा केली की नित्य सकाळचा होमबली, संध्याकाळचा अन्नबली, राजाचे होमबली व अन्नबली आणि देशातील सगळ्या लोकांचे होमबली व पेयार्पणे ही मोठ्या वेदीवर अर्पावी। होमबली व इतर यज्ञपशु यांचे रक्त त्या वेदीवर शिंपडावे। पितळेची वेदी मजसाठी शकून पाहण्याकरिता असावी। आहाज राजाच्या आज्ञेप्रमाणे उरिया याजकाने केले। मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकिले आणि त्यावर असलेले गंगाळ काढिले आणि गंगाळ सागर पितळी बैलावरून काढून खाली फरसबंदीवर ठेविला। शब्बात दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधिली होती ती व राजास बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे द्वार केले होते ते ही दोन्ही अश्शूरच्या राजाच्या भीतीने परमेश्वराच्या मंदिरापासून वेगळी करण्यात आली। आहाजाने केलेल्या बाकीच्या गोष्टी यहुदाच्या राजांच्या बखरीत वर्णिल्या आहेत, नाहीत काय? आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठ माती दिली। त्याचा पुत्र हिजकिया हा त्याच्या जागी राजा झाला।